एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सोलापूरच्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। हा निर्णय राजकीय वर्तुळात एक मास्टर स्ट्रोक मानला जात असून त्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत। यातलं पहिलं कारण म्हणजे उच्च शिक्षित दलित चेहरा। डॉक्टर ज्योती वाघमारे या उच्च शिक्षित असून दलित समाजातील एक प्रभावी चेहरा आहेत। त्यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी दलित समुदायाला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील या वोट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। दुसरं कारण म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला संधी। राज्यसभेसाठी राहुल शेवाळे किंवा गजानन कीर्तिकर यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत होती, मात्र शिंदे यांनी एका सामान्य आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला थेट संसदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन पक्षातील कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश दिलाय। शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे यातून अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आक्रमक वक्तृत्व आणि प्रभावी प्रवक्ता। डॉक्टर वाघमारे या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांची मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आक्रमक असते। विशेषतः उद्धव ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी वेळोवेळी धारदार शब्दात प्रत्युत्तर दिले। संसदेत महाराष्ट्राची आणि पक्षाची बाजू मांडण्यासाठी अशा प्रभावी वक्त्याची गरज असल्याचं मानलं जातंय। चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजना। उमेदवारी मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर वाघमारे यांनी स्वतः म्हटलंय की ही उमेदवारी राज्यातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य घरातील महिलेला ही मोठी संधी देऊन शिंदे यांनी महिला मतदारांमध्ये आपली प्रतिमा अधिक मजबूत केली आहे। पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे संघर्षाची पार्श्वभूमी। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केलं होतं। अशा अत्यंत सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या महिलेला राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात संधी मिळणं हा सामाजिक न्यायाचा एक मोठा संदेश असल्याचं बोललं जातंय। थोडक्यात डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीद्वारे शिंदे यांनी दलित राजकारण, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय अशी सर्व समीकरणं एकाच वेळी साधली।